नमस्कार मंडळी, आपुलकीच्या या यूट्यूबमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत। नवरात्र स्पेशल आम्ही 14 देवींचं दर्शन घेतलं आणि त्याचे ग्लिम्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तर सुरुवात आम्ही कुडाळपासून केली। कुडाळला सर्वप्रथम आम्ही नारळ फोडून गणेशा केला आणि सुरुवात केली आपल्या ट्रिपला। तर ही ट्रिप स्टार्ट झाली केळबाई मंदिरचे शॉट आहेत ते मी घेतले नाही आहेत सोबत यंदा रिया आली आहे, तर म्हणजे मागच्या वेळेला स्वरा आलेली, सो रिया आपल्यासोबत आहे। कसं वाटतंय? हॅलो, सो आता आपली नवदेवी दर्शनची ट्रिप झालेली आहे। आपलं 4थं वर्ष आहे। पहिली देवी आपली झालेली आहे केळबाई देवी आणि आता आपण चाललोय भगवती मंदिराकडे धामापूर। देवीचं नाव काय आहे? भगवती देवी धामापूर। तलाव बघितल्यावरच कळतं आपल्याला की हे तलाव भगवती मंदिराचा आहे आणि खूप मोठा इतिहास लाभलेला आहे या मंदिराला। एवढे मासे काय आयुष्यात बघितले नाही, एवढे मासे। सो ही आहे आपली भगवती आई, मालवणची, धामापूर या गावातली आणि नवसाला पावणारी देवी आहे आपली। आणि तिथे आम्ही खूप शांत वेळ, प्रसन्न वाटलं आणि आपण मॅडीकडनं एक स्टोरी पण ऐकणार आहोत, त्याचा थोडासा इतिहास कळेल आपल्याला। फुलांचे ते दागिने बनवायचे आणि ते फुलांचे दागिने इकडे तलावात सोडायचे रात्री। दुसऱ्या दिवशी येऊन असं म्हणायचे की ते सोन्याचे होऊन येतात। तर नियम असा होता त्यांचा की ते दागिने वापरायचे लग्नाला आणि दुसऱ्या दिवशी परत येऊन सोडून द्यायचे। ते काही कोणाचं मनात ते आलं की आपल्याला तसेच ठेवावे म्हणून मग ते स्वतःकडेच ठेवून गेलेलं आहे। तेव्हापासून प्रथा इकडे व्हायची बंद झाली, अशी एक स्टोरी आहे। मी तलाव आहे, असं ऑटोमॅटिक नैसर्गिकरित्या बनलेलं नाही, जवळजवळ 500 ते 600 वर्षापूर्वीचं हे झालं। मग आम्ही आलो घुमडेमध्ये, मालवण तालुक्यामधलंच एक गाव आहे आणि इथे आम्ही घुमडाई देवीचं दर्शन घेतलं। खूप प्रसन्न असं वाटतं आणि मंदिर खूप सुंदर आहे। सर्वात हे आपलं तिसरं देवीचं दर्शन आहे घुमडाई। ही आहे ते मालवण तालुक्यामध्ये आणि एक सुंदर मंदिर आपल्याला बघायला मिळतं। नवीन कलर केलेले शेड्स पण खूप छान आहेत, दाखवतो कलरिंग केलेलं आहे आता आणि निसर्ग संपन्न, हो निसर्गाने नटलेला आहे परिसर आहे आजूबाजूचा पण। मागे व्हाळ वगैरे आहे, सुपारीच्या बागा आहेत। तर ही आपली देवी घुमडाई। हे आपलं देवी दर्शन 3rd स्थळ आहे मालवण। शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी सुद्धा आपली भेट दिलेली आहे। मस्तपैकी हे नेरूरचं ब्रिज आहे आणि इथून पुन्हा प्रवास करत आम्ही 4थ्या देवीला जातोय, म्हणजे जलसातेरी देवी। आणि हिचं स्वरूप म्हणजे ही एक मूर्ती नाही आहे, तर एक पाषाण असं आहे आणि इथे त्याची पूजा केली जाते। मंदिर पूर्ण पाण्यामध्ये आहे आणि खूप निसर्गानं संपन्न असं मंदिर आहे। बिलवस मालवण गाव येतं, मसुरे गाव। खूप सुंदर आणि शांत वाटतं इकडे। परिसरच मुळात एवढा प्रसन्नदायक आहे की मी नॉर्मल ट्रिप्सला पण इथे जनरली घेऊन येते पब्लिकला। आणि हे शैलेश राणे भेटले होते आयत्या वेळेस, तर त्यांच्यासोबत फोटो काढला। सो जे आपले ओळखीचे आहेत आणि ते लोक पण कणकवलीवरनं आलेले आणि मागोमाग 3-4 देवींच्या सोबत होते। सो इथून तुम्हाला कळलं असेल, हे आहे आंगणेवाडी। बिलवसपासून, त्या मंदिरापासून हे मंदिर पण जवळ पडतं, आंगणेवाडीचं भराडी आईचं देवीचं मंदिर आहे। आतमध्ये मूर्तीचं किंवा ह्याचा फोटो काढायला देत नाही, सो आम्ही थोडा बाजूचाच फोटो वगैरे काढून फोटोशूट करत होतो आणि बाहेरच जसा ग्रुप फोटो वगैरे काढला। स्कल्पचर खूप छान आहे, व्हाईट पूर्ण। मोठी जत्रा पण असते, तुम्हाला माहीत असेलच, जत्रेमध्ये बरेच लोक येतात। बाहेर आम्ही थोडा नाश्ता केला, उपहार, पुन्हा एकदा चहा वगैरे। आणि मग ही आहे भद्रकाली देवी, रेवंडी। रेवंडी हे गाव तुम्हाला माहिती असेलच, मच्छिंद्रनाथ कांबळी यांचं हे गाव आहे।
भद्रकालीचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही जरीमरी देवीचं दर्शन घ्यायला गेलो आणि खूप प्रचंड गर्दी होती आणि इथे महाप्रसादसुद्धा होता, त्याचासुद्धा आम्ही लाभ घेतला आणि गर्दी भयंकर होती. ही वराती देवी आहे, मडे यांची ग्रामदेवता लागते आणि एक पाषाण आहे आणि सुंदर देवीचं हे रूप खूप असं प्रसन्न करतं, एकदम लाईव्ह वाटतं देवीचं दर्शन मिळालं. आपल्या ट्रिपमध्ये एक कॉम्बो झालेला आहे. हे आपण रिया यांचं नाव आहे आणि आपली रिया तुम्हाला माहितीच आहे. आम्ही परुळे गावात होतो तर म्हटलं वेतोबाचं पण दर्शन घेऊया. हे परुळ्यातला हा वेतोबा मूर्ती बघूनच खूप प्रसन्न वाटतं, असं वाटतं लाईव्हच तिथे खरा वेतोबा उभा आहे आणि त्याची चपलांसोबत सुद्धा रियाने फोटो वगैरे काढला आणि मी सुद्धा काढला. त्यानंतर पाटमधली माऊली देवीचं दर्शन घेतलं. सगळी भक्तजन होते ते ओटी भरत होते आणि देवीचं दर्शन घेऊन सगळेजण प्रसन्न झाले. म्हणजे खूप सुंदर असं निसर्गाने संपन्न अशी सगळीच मंदिरं आहेत. जर देव आहे तिथे बाजूला निसर्गसुद्धा आहे. सो इथे पाटचं हे तलाव आहे, तलावामध्ये भरपूर छान असे बर्डिंग पण होतं. त्यानंतर आम्ही म्हापणमधल्या शांतादुर्गा देवीचं दर्शन घेतलं, जी वारुळात आहे. वारुळात स्वरूप आहे तिचं, स्वयंभू आहे देवता आणि प्रत्येक देवीचं एक वेगळंच अस्तित्व आहे आणि ते सगळे प्रकार आपल्याला सिंधुदुर्गात पाहायला मिळाले. इथे मागच्या वर्षी माऊली म्हणजे हे पंढरपूरचं हे होते वारकरींची स्पर्धा आणि मस्तपैकी आता पाऊसही पडतो आहे. आम्ही थोडा वेळ इथे थांबलो, सुंदर निसर्ग झालेला आणि पुन्हा मग प्रवासाला निघालो आणि मग आम्ही दर्शन घेतलं की तारादेवी केळूस. तर ही पण देवी आम्ही यंदा ॲड केली आणि हिचं पण सुबक अशी मूर्ती आहे, छान वाटते. त्यानंतर ही आंदुर्ल्याची चामुंडेश्वरी देवी आहे. एकदम रूप असं वाटतं प्रसन्नच होतं आहे बघितल्यावरच, भारी वाटते. गंगावरच काठा येतो बघितल्यावरच. त्याच्यानंतर आंदुर्लाई देवी, दोन्ही मंदिरं बाजूबाजूलाच आहे, आंदुर्लाई आणि चामुंडेश्वरी, आंदुर्ले गावामध्ये. म्हणजे हे आपलं वेंगुर्ला तालुका लागतो ह्या गावाचा. ते थोडा पाऊस चालूच होता कंटिन्यू, तरी आम्ही कॅरी ऑन केलं. दिवसभर आम्हाला त्रास अजिबात दिला नाही पावसाने, तर संध्याकाळी थोडा शेवटचा. मग शेवटची देवी म्हणजे चेंदवणची माऊली आणि ही चेंदवण या कुडाळ तालुक्यामध्ये येतो. तर ही देवीसुद्धा नवसाला पावते आणि जर कोणाचे नवस पूर्ण झाले की मग ते लाकडी वस्तू पुन्हा नवस पूर्ण करण्यासाठी, घर कोणाचं असेल, कोणाचं पुत्र लाभ होतो, संतती लाभ होतो, त्या हिशोबाने. आपला हा आजचा प्रवास इथेच संपला आणि सगळे आपापल्या घरी गेले. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. सकाळी 8ला केलेला प्रवास संध्याकाळी 7पर्यंत कुडाळला पोचलो आणि सगळे आपापल्या घरी गेले. मी सुद्धा आपल्या घरी पोचेपर्यंत 8 वाजले आणि खूप भन्नाट देवीचं दर्शन करून मज्जा झाली खरंच.